सर्वांना नमस्कार. मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनलवर सहर्ष असं स्वागत करतो. मित्रो, आपण शिक्षण सप्ताहानिमित्त व्हिडिओची सिरीज बनवत आहोत. आज दिवस 5वा शुक्रवार. आजचा विषय आहे कौशल्य विकास व तंत्रज्ञानाचा वापर. यामध्ये कौशल्य विकासाचे उपक्रम आपल्या स्थानिक पातळीवरती परिस्थिती विचार करून आपण घ्यावेत. तसेच तंत्रज्ञान संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. कौशल्य विकास व तंत्रज्ञान यामध्ये उपक्रम पहिला दिलेला आहे भूमिका अभिनय. यामध्ये विद्यार्थी विक्रेता व ग्राहक अशा पद्धतीने भूमिका पार पडतील. विक्रेता आपले उत्पादनाची माहिती देतील तर ग्राहक त्याबद्दल जी काही शंका असतील त्याबद्दल माहिती विचारतील. दुसरा उपक्रम सांस्कृतिक व ऐतिहासिक जागृती. यामध्ये आपल्या परिसरातील एखाद्या ऐतिहासिक स्थळाला भेट द्यायचे. त्यामध्ये विद्यार्थी त्या स्थळाबद्दल वस्तूबद्दल माहिती घेतील आणि त्याचा सखोल अभ्यास व संदर्भ या पद्धतीनं त्याची चर्चा करतील असा हा उपक्रम आहे. तसेच अशा ऐतिहासिक वस्तूंचे महत्त्व व त्या संरक्षित करणं जतन करणे का गरजेचं आहे याबद्दल विद्यार्थी चर्चा करतील. त्या ठिकाणी दिलेल्या ऐतिहासिक व्यक्तींचे योगदान महत्त्व जाणून घेतील. विद्यार्थी विविध वस्तूंचे संग्रह करत असतात. चित्र, वस्तू, नाणी, नोटा यांचेही प्रदर्शन शाळा स्तरावर भरवावे. 3. निसर्ग व शेतीतून अध्ययन. आपल्या परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती केलेली असते. तसेच सेंद्रिय शेती, रोपवाटिका, त्याचबरोबर वने, उद्याने, तळे आपल्या परिसरामध्ये जी असतील त्यांना भेट देणे. त्या ठिकाणी असणाऱ्या प्राण्यांची विविधता, वनस्पतींची विविधता, वनस्पतींची रचना, प्राण्यांची राहण्याची ठिकाणे अशा पद्धतीने वर्गीकरण करतील. सजीवांचे विविध पद्धतीचे वर्गीकरण करतील. सजीव, निर्जीव त्या ठिकाणी वर्गीकरण होईल. म्हणजे या पद्धतीचे माहिती संकलन विद्यार्थ्यांनी करायचे आहे. 4. घरगुती कामातून शिकणे. यामध्ये विद्यार्थी घरामध्ये विविध कामे करत असतात. त्यामध्ये बागकाम असेल, स्वच्छता, त्याचं स्वतःचं आवरण असेल, दप्तर आवरणे असेल, स्वयंपाक यामध्ये मदत करणे, छोटी मोठी कामं करत असतात. अशा पद्धतीनं एखाद्या पदार्थाची रेसिपी विद्यार्थी वर्गामध्ये सांगतील. तसेच स्वच्छतेचे महत्त्व आपल्या जीवनामध्ये किती मोलाचे आहे, स्वच्छतेचे जे नियम आहेत तेही विद्यार्थी सर्वांना स्पष्ट करतील. तसेच स्वच्छता का आवश्यकता आहे याचंही महत्त्व विशद करतील. 5. हॅकेथॉन. हॅकेथॉन म्हणजे काय बघा. पहिल्यांदा हॅकेथॉन ही कोडिंगची स्पर्धा असते. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सामूहिक पद्धतीने एखादा प्रॉब्लेम दिला जातो आणि त्यावरती विद्यार्थ्यांनी कोडिंगच्या माध्यमातून त्या प्रोडक्टबद्दल किंवा एखाद्या प्रॉब्लेमबद्दल सोल्युशन शोधायचे असते आणि आपलं सादरीकरण करायचं असतं. बऱ्याचशा प्रायमरी स्टेजला याबद्दल अगदी बेसिक नॉलेजही मिळत नसतं, परंतु ज्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी स्पर्धा घेणे. 6. प्रसारमाध्यम आणि करमणूक. आपल्याला माहिती आहे की सध्या मीडियाचं युग आहे आणि आपल्याला ॲनिमेशन आणि डिजिटल या माध्यमातूनच विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं अट्रॅक्ट होतात शिक्षणाकडे. ॲनिमेशन म्हणजे कार्टूनच्या माध्यमातून विविध पद्धतीचे कंटेंट आपण अगदी पद्धतशीरपणे आणि परिणामकारकपणे आपण या ठिकाणी प्रेझेंट करू शकतो. या पद्धतीचाही एक उपक्रम आपल्याला घ्यायचा आहे. 7. डिझाईन उपक्रम. डिझाईन थिंकिंग कार्यशाळा. आपल्याला माहिती आहे की विद्यार्थी सर्जनशील विचार करत असतात, परंतु जोपर्यंत त्यांच्या पुढे समस्या निर्माण होत नाही तोपर्यंत त्यांची शोधक वृत्ती जागरूक होत नसते. या ठिकाणी एक उपक्रम दिलेला आहे की वर्गाचा शाळेचा नकाशा तयार करणे. विद्यार्थ्यांना आपण शाळेचे ठिकाणे सांगून त्याचा एक छोटासा नकाशा, भले त्यांच्या गतीने ते तयार करतील परंतु त्यांना प्रेरणा देणं हे आपलं काम आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की इनोव्हेटिव्ह विचार करण्यासाठी प्रवृत्त करणे. यासाठी आपल्याला यूट्यूबवरती अरविंद गुप्ता टॉईज नावाचे एक छोटे टाकाऊतून टिकाऊ असे प्रयोग, छोटे मोठे अगदी खेळातून आनंददायी शिक्षण आणि एक विद्यार्थ्यांना नवीन चालना देण्यासाठी अशा पद्धतीचे एक उदाहरण दिलं. असे अनेक उपक्रम आपण राबवू शकतो. 8. मातीकाम कौशल्य. बऱ्याचशा वेळेला शाळा स्तरावरती आपण मातीपासून विविध वस्तू बनवून घेत असतो विद्यार्थ्यांकडून, परंतु मातीच्या वस्तू तयार करण्याचा इतिहास, त्याचं महत्त्व आपण विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे किंवा त्यांना शोधण्यास आपण प्रवृत्त केलं पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थी दिवाळीच्या दरम्यान वगैरे मातीचे किल्ले बनवत असतात. आपल्या शाळा स्तरावरती छोट्या मोठ्या वस्तू आपण विद्यार्थ्यांकडून बनवून घ्यायच्या आहेत, कारण कृतीतून दिलेलं शिक्षण असतं हे चिरंतर टिकत असतं. 9. बांबू कला कार्यशाळा उपक्रम. बांबू हस्तकला. बांबूपासून विविध पद्धतीचे आकार देणे किंवा वस्तू तयार करणे हे थोडंसं स्थानिक पातळीवरती ज्या त्या परिस्थितीमध्ये ज्या त्या शाळांनी उपक्रम राबवताना
त्याचा विचार करून कशा पद्धतीनं तो राबवता येईल हे शाळा स्तरावरती स्थानिक पातळीवरती आपण निर्णय घ्यायचा आहे आणि बांबूपासून विद्यार्थ्यांना विविध वस्तू बनवण्यासाठी प्रेरित करायचं आहे. 10 पिशवी निर्मिती कार्यशाळा. उपक्रम आहे चिंध्यापासून पिशव्या बनवणे. यामध्ये प्रामुख्याने कापडी पिशव्या बनवणे हा विषय अंतर्भूत आहे. कारण प्लास्टिकचा वापर, प्लास्टिकच्या पिशव्या यांचा वापर झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला हानी झालेली आहे. याच्याबद्दल देखील विद्यार्थी माहिती सांगतील, आपणही मार्गदर्शन करावायचं आहे. यामध्ये टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे उपलब्ध जे काही साधनं आहेत घरामध्ये, वेगवेगळे कापडाचे तुकडे असतील हे एकत्र करून किंवा त्यापासून कापडाचे छोटे मोठे तुकडे यापासून सुद्धा पिशवी निर्मिती करणे, त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी सांगतील. त्याचबरोबर पिशवी निर्मिती करण्याची कृती हे विद्यार्थी सांगतील. निरुपयोगी कापडापासून पिशव्या तयार करणे याबद्दल माहिती विद्यार्थी सांगतील. तंत्रज्ञान परिशिष्ट 5 यामध्ये ठळक गोष्टी आपण घेणार आहोत. पहिला आहे राज्यस्तरावरून ऑनलाईन कार्यशाळा. यामध्ये राज्यस्तर म्हणजेच SCRT NCRT कडून आपणास एखादी लिंक ऑनलाईन उपलब्ध होईल आणि त्या लिंकवरून आपल्याला ती ऑनलाईन तंत्रज्ञानासंबंधी कार्यशाळा यामध्ये देखील सहभागी व्हायचं आहे. त्यानंतर दुसरा आहे विविध शैक्षणिक वाहिन्या. आपल्या प्रशासनाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक 4 ते 5 वाहिन्या सुरू केलेल्या आहेत. त्याही DTH वरती कोणत्या नंबरवरती काय आहेत याबद्दल माहिती दिलेली आहे. त्या वेळेला आपण विद्यार्थ्यांना त्या पद्धतीचे उपक्रम शैक्षणिक जे सुरू असणार आहेत ते आपण दाखवायचे आहेत. 3 दीक्षा ॲपचा वापर. आपल्याला माहिती आहे की दीक्षा ॲप हे प्रशासकीय म्हणजे शासकीय ॲप्लिकेशन आहे. खूप चांगल्या पद्धतीचं ॲप्लिकेशन आहे. यामध्ये सर्व वर्गांचे त्याचबरोबर विषयांचे घटकनिहाय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती केलेली आहे. खूप चांगले व्हिडिओज आहेत. दैनंदिन अध्यापन प्रक्रियेमध्ये दीक्षा ॲपचा वापर करावा. तसे सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी दीक्षा ॲप डाउनलोड करून त्याचा नियमित वापर करावा. त्यानंतर 4 आहे विद्या समीक्षा केंद्र. म्हणजे महाराष्ट्र शासनाने या केंद्राची निर्मिती केलेली आहे VSK नावाने आणि या केंद्राची वैशिष्ट्ये त्याचबरोबर आता जी ऑनलाईन उपस्थिती आहे, त्यानंतर चॅटबॉट म्हणजेच PAT म्हणजेच आपल्याला जी पायाभूत चाचणीचे गुणधर्म भरणे आहे, त्याचबरोबर स्वाध्याय उपक्रम असे सर्व उपक्रम या संस्थेमार्फत पार पाडले जातात. या संस्थेची वैशिष्ट्ये वगैरे दिलेली आहेत. मला वाटतं या आजच्याच दिवसामध्ये जे कौशल्य विकास व तंत्रज्ञान यासंबंधी उपक्रम घ्यावायचे त्याबद्दल आपणास माहिती मिळाली असेल. जर हा व्हिडिओ आपणास नक्कीच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह.